निशांत खूप मोठमोठ्याने रडत असतो. बंटी, काय झालं, का रडतोयस? निशांत, अरे काय करू, ज्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाही. डॉक्टर, मॅडम तुमच्या शरीरात पाणी कमी झाले. महिला, हो, खूप दिवसांपासून मी पाणीपुरी खाल्ली नाही. काल जरा वाईट वाटलं. घरी वरण केलं असेल म्हणून बाहेरून बिर्याणी खाऊन आलो आणि घरी येऊन बघतो तर घरी पण नॉनव्हेज. सासू सासऱ्यांपासून वेगळी राहणारी सून आपल्या माहेरी येऊन भावाला आणि वहिनीला सांगते, आई बाबाची काळजी घ्या. लहान असताना दिवाळी आली की वडिलांकडे हट्ट करायचो की मला टिकल्याची बंदूक आणा म्हणून. तेव्हा वडील म्हणायचे, घेऊ रे बाळा, तू अजून जरा मोठा हो. मग वडिलांनी मी 28 वर्षाचा झाल्यावर माझी मागणी पूर्ण केली. आता ती टिकली लावलेली बंदूक रोज वाजत आहे, दिवाळी असो की नसो. एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो. तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले. बायको, काय आहे? नवरा, या 2 वायरपैकी एक धर जरा. बायको, हा धरली. नवरा, काही जाणवलं का? बायको, नाही. नवरा, अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे, सोड आता. एकदा नवरा बायकोची सुहागरात्र असते. बायको पदर घेऊन बसली होती. नवरा बायको 15 मिनिटं गप्पा मारतात. आता नवऱ्याला राहवत नव्हतं. नवरा, अगं जानू, मला तुला बिना कपड्याची बघायची आहे. बायको, हो. मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलं तर तो म्हणाला, दर्द दिलों के कम हो जाते, अगर सफरचंद के बदले गाय छाप ले आते.